आतापर्यंत मी हे जे फूल आहे ते मी फक्त पुष्पगुच्छामध्येच पाहिलं होतं, परंतु आज मी प्रत्यक्ष त्याची लागवड पाहतोय. पुष्पगुच्छामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे फिलर्स आणि फुलं वापरतात, त्यामध्ये ह्या पांढऱ्या फुलाचा सुद्धा वापर करतात आणि या फुलाचं नाव आहे जिप्सोफिला. हे छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्या वेळेस या फुलाची लागवड करणारे शेतकरी म्हणजे दादासाहेब शिंदे. 33 गुंठे क्षेत्रावर त्यांनी आता या जिप्सोफिलाची लागवड केलेली आहे. हा त्यांचा पहिला प्लॉट आहे आणि हा पहिला प्लॉट सक्सेस झाल्यानंतर त्यांनी आणखी 21 गुंठे त्याची लागवड वाढवलेली आहे. हा जो 11 गुंठ्याचा प्लॉट आहे त्याची सध्या म्हणजे हार्वेस्टिंग सुरू आहे आणि त्याचे चांगले पैसेसुद्धा होत आहेत. तर ही जिप्सोफिलाची शेती कशी आहे, त्याचं मार्केट कसं आहे आणि त्याला पैसे किती मिळतात याविषयीच आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जे जिप्सोफिला फुल आहे त्याची तर आपण माहिती घेऊच, परंतु त्या अगोदर या शेतकऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचं जेवढं क्षेत्र आहे तेवढे सगळे त्यांच्याकडे फुलं आणि फिलर्सच आहेत आणि त्यापासून त्यांना फार चांगले पैसे होतात. तर तुम्ही कोणकोणती फिलर्स आणि फुलाचं उत्पादन घेताय? माझ्याकडे सध्या फुलामध्ये गुलाब, निशिगंध आणि जिप्सोफिला. फिलर्समध्ये माझ्याकडं डेझी आहे 3 कलरमध्ये, ब्ल्यू, पिंक आणि व्हाईट. त्याच्यानंतर कामिनी, मधुकामिनी पण लावलेली आहे फिलर म्हणून. बरं. निशिगंध आहे 2 एकर, तो फुला म्हणून लागवड येतो. तर असं एवढं क्षेत्र सगळं फुलाचंच आहे. तर आता तुम्ही जिप्सोफिला आहे त्याचा पहिल्या वेळेस प्रयोग करताय, या फुलाकडे कसे वळले तुम्ही? मी मार्केटला रोज माझं म्हणजे फुलाची शेती असल्यामुळं संभाजीनगरला किंवा इतर ठिकाणी माल पाठवायचो, पण संभाजीनगर मार्केटला रोज जायचो. तिथं जेव्हा जे व्यापारी लोकल विकतात त्यांच्याकडे बघायचो की हे जिप्सोफिलाचं खूप सेल असायचं. सीझनमध्ये बंडल 550-600 रुपये एक बंडल जायचं. एका बंडल साधारणतः एक 10 ते 15 काड्या आणि वजन एक 550 ग्राम 4-5 आसपासतं. याचं एवढी रेट बघून थोडंसं वाटलं, पण त्याला एक महत्त्वाची अडचण होती की त्याला शेड लागतं, कारण हे पीक पाण्याला फार सेन्सिटिव्ह आहे. याला पाणी चालत नाही, जास्त चालत नाही, खूप कमी पाणी लागतं. मग त्यामुळे हे ओपन मध्ये येत नाही. याला वरून कवर्ड पाणी म्हणजे कवर्ड शेड पाहिजे. मग थोडंसं थांबलो आम्ही. मग आम्ही थोडंसं आमचं पूर्ण पॉली हाऊस घेण्याऐवजी किंवा मग शेडनेट घेतलं तर शेडनेट पण पाणी येणार, मग आम्ही थोडंसं आमचं स्वतःची आयडिया वापरून टनेल टाईप शेडनेट घेतलं. म्हणजे आता तुम्ही ही टनेल आहे हे आणि वरी शेडनेट तर दिसत नाही. मग आता ही वरचा पांढरा कपडा काय आहे? त्याच्यावर आम्ही काय केलं, म्हणजे आपण पॉली हाऊसला किंवा साईडला वापरतो ते प्लास्टिक वापरलं, ते वापरले का? पेपर वापरला, UV फिल्म आहे आणि त्याला पाणी जाण्यासाठी गटर पण टाकून घेतलं. गटर टाकलं. डिझाईन कोणी केलं? ही डिझाईन आम्हीच तयार केलं स्वतः. म्हणजे जे आम्ही टनेल टाईप शेडनेट बघितले त्यात आपलं काय करता येईल हे संबंधित इरेक्टर कंपनीला सांगितलं. त्यांनी आम्हाला बरोबर तसं करून दिलं आणि मग हे आम्ही तसं त्या पद्धतीनं हे शेडनेट म्हणजे सेमी पॉली हाऊस असं म्हणता येईल किंवा टनेल टाईप शेडनेट पण विथ पॉलिफिल्म असं त्याला तयार शीट दिलं, कारण वरनं आलेलं पावसाचं पाणी याला चालत नाही. हे आता तुमचं 11 गुंठ्याचं ही टनेल आहे. हो, म्हणजे पहिला प्रयोग तुमचा 11 गुंठ्याचा. 11 गुंठ्याचा पहिला. तर साधारणतः या टनेलला किती खर्च आला असेल? हे काय झालं, हे ट्रेन साधारणतः 5.25 ते 5,30,000 पर्यंत आम्हाला बसलं. पूर्ण रेडी उभं राहिलं. मग त्यानंतर आम्ही त्याच्यात साधारणतः 11 नोव्हेंबरच्या आसपास लागवड केली पहिलं, 7 नोव्हेंबरला. आता ही फुलं तर आपल्याकडे नाहीत, कुठून आणलं हे? रोपं मिळतायची. रोपं एक तर इंदोरला मिळतात किंवा बेंगलोरला. इंदोरच्या रोपाबद्दल एवढी खात्री नाही, पण बेंगलोरच्या रोपांची खूप खात्री असल्यामुळे आम्हाला थोडं कॉस्टली येतं रोपं बेंगलोरचे. इंदोरचे स्वस्त असतात, पण आम्हाला बेंगलोरच आहे मागवले. 24 रुपयाला एक रोप मिळतं. 11 गुंठ्यामध्ये साधारणतः 5,000 रोपं बसलेत. किती खर्च आला? साधारण 1.25 लाख रुपयाचा रोपांचा खर्च आहे. आता तुम्ही ही बेड केलेली आहेत आणि 2 बेड मधलं अंतर किती आहे आणि उंची किती ठेवली त्याची? आता काय केलं, बेड करताना आपण सेंटर टू सेंटर 5 फूट घेतलं. ओके. त्याच्यामध्ये 3 फुटाचं बेड आणि मध्ये 1 फुटाचं पातळी असं साधारणतः. हा पातळी तुमचा 1 फुटाचा, 1 फुटाचं 6 फुटाचं पातळी आणि हा 3 फुटाचं बेड. 3 फुटाचा बेड आहे. उंची किती ठेवली होती? उंची ती साधारणतः एक 12 ते 13 इंच ठेवली होती आम्ही त्याची. बर. आणि आता ह्या 3 फुटाच्या बेडवर 2 लाईन आहेत ना ह्या? हो, आणि 2 लाईनी. 2 लाईनीमध्ये कशी लागवड केली? 2 लाईनीमध्ये झिगझॅग पद्धतीने दोन्ही मधलं अंतर 1 फूट आहे आणि रोपामधलं अंतर पण 1 फूट आहे. बर. पण त्याला काय केलं आम्ही, जे ड्रीप टाकलं हे ड्रीपच 1 फुटाचं टाकलं. 1 फुटाचं ड्रीप घेतलं, थोडं झिगझॅग करून घेतलं फिटिंग करताना. त्याच्यामुळे बरोबर ड्रीपच्या खाली 1-1 फुटावर लागवड झाली आणि तिथंच पाणी पडतं त्याला. आणि क्रॉसमध्ये आली आणि दोन ड्रीप लाईन मधलं अंतर 1 फूट ठेवलं. त्याच्यामुळे बरोबर 1 बाय 1 बाय 1 वर अशी त्याची लागवड झाली. ही कधीची लागवड आहे? उभा झालं शेड आमचं ऑक्टोबर एंडला झालं कम्प्लीट. मग आम्ही 7 नोव्हेंबरला पहिल्यांदा लागवड केली.
ही पीक साधारणतः 2.5 महिन्यात हार्वेस्टिंगला येतं. आजची तारीख आहे 11-12 मे. 12 मे 2026. किती महिन्याचं पीक असेल? आता हे सेकंड हार्वेस्टिंग चालू आहे. सेकंड हार्वेस्टिंग चालू. पहिलं हार्वेस्टिंग होऊन गेलं सर. बरं मग तर किती महिने झाले असतील? हे जे पहिलं हार्वेस्टिंग करून आम्ही साधारणतः 1 मार्चला याचं प्रुनिंग केलेलं आहे. हां. आता त्याला 2 महिने होऊन गेले परत. बरं. सेकंड हार्वेस्टिंग म्हणजे पहिलं हार्वेस्टिंग 1 फेब्रुवारी चालू झालं. हां. 1 फेब्रुवारी चालू झाल्यानंतर एक 28-30 एप्रिल 28 फेब्रुवारी ते 2 मार्च पर्यंत चाललं. 2 मार्चला याचं प्रुनिंग केलं. दोन पिकामधलं अंतर किती ते सांगा. त्याच्यामध्ये शब्द तुम्ही वापरता प्रुनिंग केलं म्हणजे काय केलं तुम्ही? प्रुनिंग करतो म्हणजे आपण काय करतो, हे जे वाढलेलं हां. असतं कटिंग केल्यानंतर जे खाली थोडेफार असतात ना हां. दांडे, हां. तर तो दांडा जो आहे तो आपण एक 2 इंचाचा दांडा किंवा 3 डोळ्याचा दांडा ठेवायचा आणि वरून पूर्ण कट करून घ्यायचं त्याला. आता हे दिसतं का हे हां. ना, ती अशी प्रुनिंग केलेली दांडी येते. हां. हे बघा हे दांडी याला बुडालाच करावं होतं का? हा का इथं प्रुनिंग करून घेतलं याला. हां. याला इथनं फुटवे फुटतात मग हां. मग हे प्रुनिंग करून मग ही टाकायचं. प्रुनिंग केल्यानंतर पीक किती दिवसाला तयार होतं? परत एक 2.5 महिन्यात पीक तयार होतं. म्हणजे 2.5 महिन्याची सायकल आहे. म्हणजे याचे वर्षातनं 3 सायकल तुम्हाला मिळतात. 3 पिकं? 3 पिकं. बरं. आणि साधारणतः ते 5,000 रोपामध्ये आपल्याला ॲव्हरेज एका पिकामध्ये एका फ्लशला एक 3,500 ते 4,000 बंडल्स निघतात. एका बंडलचं वजन साधारणतः 550 ग्राम. आपण 550 ग्राम फिक्स आहे. 550 ते 600 ग्राम आपण ठेवतो त्याला वजन. एका बंडल साधारणतः 550 ग्राम किंवा त्याच्या पुढचा पाहिजे. 550 ते 600 ग्राम. त्यामध्ये काड्या किती बसतात? हिवाळा किंवा पावसाळ्यात वजन जास्त बसतं. हां. त्याच्यामुळे 8 ते 10 काड्या बसतात. हां. थोडं उन्हाळ्यात खूप ऊन असल्यामुळं हां. ते 12-14 काड्या त्यात बसतात. कोणत्या सीझन मध्ये जास्त उत्पन्न येतं? उत्पन्न हिवाळ्यात जास्त येतं. आणि आता किती काय बंडल निघाले म्हणजे उन्हाळ्यामध्ये? उन्हाळ्यामध्ये अजून पूर्ण फ्रेश झालेलं नाही. हां. आतापर्यंत 1400-1500 बंडल गेले. 3,000-3200 बंडल निघते त्याच्यात. आणि हिवाळ्यामध्ये किती निघत असते? हिवाळ्यामध्ये 3800 बंडल निघते पहिल्याच फ्रेशला आमच्या. बरं. आणि पैसे कोणत्या ह्याचे सीझन असतात? नाही, याचा सीझन असं आहे, याला फक्त लग्नाचा किंवा मग महत्वाच्या सीझन मध्ये याचा पैसा होतो. इतर वेळेची रेट खूप कमी असतात. 100 रुपयाला बंडल जातं. हां. इतर नसतं. मग तुमचं जर सीझन असेल उदाहरणार्थ फेब्रुवारी हां. किंवा लग्न सीझन 500-550 रुपये बंडल सुद्धा याची किंमत आपल्याला मिळते. आता काय बंडल? आता सध्या 15 तारखेपर्यंत माझ्या हिशोबाने 250-300 बंडल राहील. 15 तारखेला एकदा 16 तारखेला अमावस्या झाली की पुढच्या महिन्यात तिचे रेट साधारणतः 100 रुपयाच्या 100-125 रुपयाच्या आसपास राहतात. आणि हायेस्ट किती मिळाले तुम्हाला? हायस्ट 550 रुपये बंडल मिळालेले आहे. आणि ॲव्हरेज वर्षाचं मग आता? आता एक फ्लश झाला मागचा पहिला हां. आमचा. हां. मागचा फ्लश आम्हाला जवळ 200 रुपये ॲव्हरेज पडलं. बरं. पहिला फ्लश. पहिल्या फ्लश 3800 बंडल निघले होते. आणि हा प्लसचा काय अंदाज आहे तुम्हाला? ह्या फ्लशचा अंदाज आम्हाला त्याचे 150 ते 150च्या आसपास ॲव्हरेज पडायला पाहिजे. 100 ते 150. त्याच्यात फक्त सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट शेडची आहे. हां. ती इन्व्हेस्टमेंट सोडल्यानंतर याला खूप खर्च कमी आहे. कारण याला फवारणी अतिशय कमी आहे. पाणी कमी लागते. पाणी खूप कमी लागतं कारण याला पाण्याला फार सेन्सिटिव्ह पीक आहे. हां. जर पाणी जास्त झालं तर त्याचे मुळे सडतात आणि पीक घेऊन जातं. त्याच्यामुळे डेली याला जास्तीत जास्त 15 मिनिटं 20 मिनिटं पाणी द्यावं लागतं. बरं. एकदा लावल्यानंतर किती वर्ष टिकतं? एकदा लावल्यानंतर 3 वर्ष. तुमचं हे मार्केटिंगचं स्ट्रक्चर कसं आहे की आता कधी तोडता, त्याचे बंडल कधी करता आणि कधी विकायला नेतात ते? आता आमचं मार्केटिंग असं एकदा फ्लश निघाला आला का हां. किंवा आम्ही दुपारी आमची जेव्हा सेकंड शिफ्ट म्हणजे दुपारनंतर सुट्टीनंतर जेवणा सुट्टीनंतर शिफ्ट चालू होती हां. तेव्हा हार्वेस्टिंगला घेतो. 2 वाजेपासून आमचं एक 4-4:30 पण हार्वेस्टिंग चालतं. 4:30 पासून 5-5:30-6 पर्यंत आमचं पॅकिंग होऊन जातं. हां. पॅकिंग झाल्यानंतर मग काही समजा आम्हाला बाहेर पाठवत असला उदाहरणार्थ पुण्याला किंवा काही संभाजीनगरचे व्यापारी सुद्धा माल बॉक्समध्ये पॅक करून बाहेर पाठवतात. हां. त्यांचं वेगळं पॅकिंग करून बॉक्स पॅक करायचे हां. आणि जे लोकलचे आहेत त्यांचे सुट्टे बंडल घ्यायचे आणि ते आपले पॅक करून गाडी ठेवून घ्यायचे. नंतर शहरात संध्याकाळी ते येतात. आपल्या घरून सगळा माल तो डिलिव्हर होतो. घरून येतात? हो, घरून घेऊन जातो. आपलं पहिल्या पिकाचं किती पैसे झाले आणि आता तुमचं दुसरं पीक चालू आहे, आता ह्याचं अपेक्षित किती आहे? पहिलं आमचं साधारणतः एक 3200 ते 3300 बंडल निघाले. ॲव्हरेज 200 रुपयाचा रेट आला. 6,42,000 रुपये माझी पहिल्या पिकाची पट्टी झाली. आता सेकंड फ्लश चालू झालेलं आहे. त्याच्यामध्ये जो आतापर्यंत 1300-1350 बंडल निघालेले आहे आणि अजून 2,000 बंडल अपेक्षित आहे. सध्या जो आहे ॲव्हरेज रेट 250 पर्यंत पडलेला आहे 1300 बंडलचं, कारण रेट चांगले होते. पण आता साधारणतः अधिक महिने लागल्यानंतर रेट कमी होतील. त्यामुळे ॲव्हरेज रेट परत तो माझा अंदाजे 100-150च्या आसपास राहील ॲव्हरेज पूर्ण सीझनचा. त्याचे किती पैसे होतील सेकंड क्रॉपचे? सेकंड क्रॉपचे पण साधारणतः एक 5-5.5 लाखाच्या आसपास राहील. पण प्रुनिंग केल्यानंतर फांद्या आणखी वाढत असतील ना? हो, वाढतात. परत हे करावं, जास्त फांदे नाही. 10 ते 12-15च्या वर फांदे ठेवायचे नाही एका झाडाला. नाही ना? नाही, जास्त फांद्या जर वाढल्या तर मग ती फांदी जाड होत नाही. जाड होत नाही आणि हाईट मिळत नाही. त्यामुळे 10-15 म्हणजे एका रोपापासून एक बंडल होईल अशी तयारी ठेवायची. आता हा जे हे दांडी हिची थेट बॉटम पासून याला घ्यायची, इथून कट करायचं. बॉटम पासून? हा, इथून कट केलं याला एवढं ठेव, साधारणतः 1-2-2.5 इंच ठेवून कट करून घ्यायचं त्याला. म्हणजे ती पूर्ण दांडी होऊन जाते त्याची. आणि आता ही काढल्यानंतर मग पुन्हा प्रुनिंग करायची का पुन्हा? हो, हे सगळं हार्वेस्टिंग झालं का मग प्रुनिंग करायची.
म्हणजे साफ करायचं सगळं. सगळं साफ झालं की प्रुनिंग करायची. प्रुनिंग पासून मग एक त्याला पाणी चालू करायचं 8 दिवस, मग परत बेसर डोस भरायचा आणि रेग्युलर त्याची ट्रीटमेंट सुरू करायची. म्हणजे तुम्ही आता म्हणले की ह्याला काय रोग किडे जास्त नाही, नाही, परंतु मग खताचाच खर्च असेल. खताचा खर्च आहे किती असेल तसं तर काय साधारणतः. करता याचा खर्च जो आहे, आठवड्यातून आपण याला 2 दिवस 1700 ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट देतो. हां 3 दिवस आपण देतो याला 19 1 किलो, 12 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, मायक्रोन्यूट्रन 100 ग्रॅम. बर हे 3 दिवस. बर 2 दिवस कॅल्शियम नायट्रेट. असं बरं. आठवड्यातून 5 दिवस याला आपण फक्त खत देतो. नाही, हा याचं मॅक्झिमम प्रोडक्शन कोल्हापूर, नाशिक आणि पुणे बर 3 तिकडून जिल्ह्यात इकडे यायचं का? तिकडून आज येतोय. कारण आपलं माझ्याकडे इथं आता सध्या आम्ही 2 शेतकरी आहेत तयार करणारे. दुसरं कोण आहे आणखी? सुनील शिंदे आमचे मित्र आहेत. हां हां त्यांच्याकडे अर्धा एकरची दोन्ही. हां. हा, त्यांचे अर्धा 40 गुंठे त्यांचे हां. आणि 33 गुंठे माझं आहे. बर 2 शेतकरी इथं सध्या आहेत बर बर संभाजीनगरमध्ये. मी इथं कोणी नाहीये. ते पुरेसे होत नाही, नाही, इथं होतच नाही पूर्ण. मग ते आणखी बाहेर मागवतात. बाहेर मागच लागतं त्यांना, कारण इथे रिक्वायरमेंट खूप म्हणजे आहे. आणखी क्षेत्र वाढलं तर काय त्याला म्हणजे अडचण नाही. काही अडचण काही येत नाही त्याला. बर क्षेत्र वाढवण्यापूर्वी तुम्ही फक्त एकच काळजी घ्यायची की मार्केट कसं करता येईल. हां. पण याला मार्केट समजा आता असं वाटलं तुम्हाला की संभाजीनगरला नाही, रेट खूप टाईट चालले, लोक लई करायला लागले, हां तर तुमचे व्यापारी मुंबईचे पुण्याचे ओळखीचे पाहिजे, हां. तिथं पाठवून दिलं पट्टीवर हां. तरी रेट चांगले मिळतात. मध्ये आता ह्याच वर्षी समजा मला थोडंसं जास्त प्रोडक्शन यायला लागलं होतं, हां मी पुण्याला माल पाठवून दिला 2 बॉक्स 3 बॉक्स ट्रान्सपोर्ट तिथून चालले होते. आपल्या ज्या हमसफर किंवा श्रेष्ठ ट्रान्सपोर्टच्या बस आहेत बर त्यांना पाठवून दिलं की ते सकाळी 6 वाजता ते कलेक्ट करतात. हां सकाळी पट्टी होऊन जाते त्याची. बर रेटमध्ये उगं 5,000 रुपयाचा फरक पडतो, पण तिथं क्वांटिटी एकत्र जास्त जाते. तिथली रिक्वायरमेंट हेवी पुण्याची, मुंबईची रिक्वायरमेंट खूप जास्त आहे. बरोबर. तुम्ही जर तिथं माल पाठवला तर तिथं तुम्हाला एकदम मला सांग खूप एका वेळेस माल विक्री होतो. मेजर खर्च जो आहे तो हार्वेस्टिंग लेबरचा आहे. हां बाकी काही खर्च नाही. खतं कमी लागतात, औषध नाही, काही हां. नाही. पाणी अत्यंत कमी लागतं. हां. हार्वेस्टिंगच्या दिवशी साधारणतः एका दिवशी 3-4 लेबर माल लागतात, हां. हाफ डे. हां तोच मेजर खर्च आहे 1 महिनाभराचा. आता हे तुमचे किती दिवस चालतं हार्वेस्टिंग? 1 महिन्याच्या आसपास चालतं. 1 महिना 10 दिवस चालतं हार्वेस्टिंग. बर तर रोज 4 लेबर लागतात हार्वेस्टिंगला इथं. बर 10 दिवस म्हणजे असं झालं की दिवसभराचे 2 लेबर हो. हे 1 महिना तुम्हाला लागतात. हाच खर्च मोठा आहे. हां हा सगळा खर्च वगैरे जाता जाता माझा अंदाज आहे की एक 11 गुंठ्यामध्ये मला वर्षाला 6-7 लाख रुपये उत्पन्न आरामशीर, 7 लाखाच्या पुढेच उत्पन्न राहतं. आजच्या रेटला जे आहे ना, फुलशेतीमध्येच पैसा होतो. बर आता मी जर बघितले पारंपरिक शेतीमध्ये तर सगळं पिकं उत्पादन आणि खर्च तो पण निघत नाही. हां. सुरुवातीला आम्ही 11 गुंठ्याचं उभं केलं होतं. त्याचं गणित बघितलं, पहिला फ्लशमध्ये आम्हाला जो प्रॉफिट दिसला, त्यामुळे नंतर मग आम्ही हे 21 गुंठ्याचं आपण बघताय ते शेड उभं केलेलं आहे. तर ह्या 21 गुंठ्याची साईज म्हणजे 48 बाय 44 साईजचं हे शेड आहे. तर हे पण त्या टाईपचंच केलं आहे. हे शेडनेट टाईप, टनेल टाईप आहे. त्याला आपण बघितलं असेल तिथं हे काढलेले आपण गटर काढलेलं आहे वरती आणि वरनं प्लास्टिक पन्नी टाकलेली आहे. आता याच्या क्षेत्राप्रमाणे याच्यामध्ये आमची 9,000 रोपांची लागवड होईल. त्यात पण आम्ही 2 टप्पे केले, कारण आम्ही काय केलं आता की तो पहिला जो आहे त्याचा 1 टप्पा, याच्यात 1 टप्पा, याच्यात आणि दुसरा टप्पा, असे 3 टप्पे त्याची 1 महिन्याची गॅपनी लागवड होईल. म्हणजे आमचं असं प्लॅनिंग असं आहे माझं की साधारणतः वर्षभर आपल्याला हे पीक मार्केटला रेग्युलर राहील. त्या हिशोबाने तिन्हीमध्ये 1 महिन्याचा गॅप टाकला, वर्षाला प्रत्येकाचे 3 फ्लश होतात. त्या हिशोबाने मागं पुढं करून बरोबर वर्षभर आपण हे पीक मार्केटमध्ये ठेवू शकतो.